ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वर जोशी आणि साहिल पाटील ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा सामना टायमर सुरू होते. पहा 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं पूर्ण होणं अनिवार्य असेल. प्रथमेश ठाकूर खरं तर खूप मोठी जबाबदारी आहे त्यांच्या देखील खांद्यावरती या स्पर्धेची. लीड कॉमेंटेटर आणि त्यासोबत मात्र नियोजनामध्ये देखील एक महत्त्वाचा वाटा प्रथमेश ठाकूर यांचा आहे. चला 4:59 मिनिटं झालेली आहेत आणि सामन्याला सुरुवात होते. ज्यावेळेस पहिला बॉल पडेल त्यावेळेस आमचं टायमर सुरू होईल. इथून याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला आता मात्र सुरुवात केली जाते. पॉईंट रिजनमध्ये एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. पॉईंट व्यतिरिक्त थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. एक खेळाडू तुम्हाला गली रिजनमध्ये पाहायला मिळतोय. त्या व्यतिरिक्त एक खेळाडू तुम्हाला बिडॉन रिजनमध्ये देखील पाहायला मिळेल आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये देखील क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक खेळाडू तुम्हाला काऊ पेजला डीपमध्ये पाहायला मिळेल आणि एक खेळाडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्हाला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित पाटील आपला पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी ज्ञानेश्वर जोशी स्ट्राईक एंडवरती. पहिला बॉल लेट्स प्ले. राईट आर्म ओव्हर द विकेट. तिथे मात्र लाईन मिस केली. फुटवर्क नव्हतं. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटरनं लाईन मिस केली. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पहिला बॉल डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट आलाय आणि इथे मात्र सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल डॉट. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित पाटील यांना आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट आलाय. स्ट्राईक एंडवरती ज्ञानेश्वर जोशी आहेत. डॉट बॉलने मात्र सुरुवात झाली आहे या सामन्याची. आता मात्र रनवेवरती अडथळा आलाय. गोलंदाज रोहित पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. टायमर सुरू झालेलं आहे. 20 मिनिटांचा अवधी असेल. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं पूर्ण होणं अनिवार्य. बॅटच्या एजला बॉल लागलाय. बॉल निघालाय दरम्यान क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे. आउटफूट वेगवान आहे आणि इथे मात्र बॉल अगदी पायावरती आदळला क्षेत्ररक्षकाच्या आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा गाठली आहे. हा लाय नशिबाचा चौकार. एज अँड बाउंड्री. पहिला चौकार. तर मंचावरती आपण पाहतोय सन्मान्य सुभाषजी ठाकरे साहेबांची उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय होती आणि या स्पर्धेसाठी विशेष मोलाचं योगदान आर्थिक सहकार्य त्यांनी केलेलं आहे. काल देखील या स्पर्धेसाठी ते आवर्जून उपस्थित होते. काल अगदी 12 तास या मंचावरती ते उपस्थित होते आणि आज देखील ते उपस्थित झालेले आहेत. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्यांचं दातृत्व नेतृत्व वक्तृत्व अतिशय दमदार आहे ते सन्मान्य सुभाषजी ठाकरे साहेब आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस देखील बॅटच्या एजला बॉल लागले. आतापर्यंत बॉल मिडलला लागू शकला नाही. बॅटच्या 2 बॉलचा बॅट सोबत संपर्क झाला. दोन्ही बॉल बॅटच्या एजला लागताना पाहायला मिळाले. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. या गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. एक चौकार जरूर आला परंतु तो देखील एजला लागून आला होता आणि आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली आहे रोहित पाटील यांची. बॅटिंगसाठी ज्ञानेश्वर जोशी. यावेळेस मात्र चांगला फटका. बॅकफुटवरून समोर दिशेने बॉलला खेळताय. 2 धावेचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफ रिजनमध्ये हा बॉल पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 विदाऊट लॉस. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि शेवटचा बॉल आता या पहिल्या षटकामधला शिल्लक आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. रोहित पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात पाहायला मिळाली. 6 धावा केवळ धावफलकावरती आहेत. फलंदाजांना मात्र धावांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय रोहित पाटील यांचा. फुलर लेनचा बॉल होता. इनफिल्डच्या वरून खेळतायत. कमालीचा फटका आहे. लॉंग ऑफचे खेळाडू धावतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल जाईल सीमारेषे पार. कमालीचा फटका पाहायला मिळालाय. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज ज्ञानेश्वर जोशी यांच्या बॅटमधून चौकार आलाय आणि चौकारानं मात्र षटक क्रमांक 1चा खेळ देखील पूर्ण झालाय. 10 धावा धावफलकावरती. 10 विदाऊट लॉस. प्रथम बॅटिंग करत असताना जुनी डोंबिवली टीम. चला
वेळेची मर्यादा आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम हेदूटने बी आपल्याला देखील थोडीशी घाई करणं गरजेचं आहे, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाही आहे. षटकांच्या मध्ये टायमर ऑफ होत नाही, याची देखील नोंद आपण करून घ्या. ज्यावेळेस DRS असेल त्यावेळेस टायमर ऑफ होईल, त्यानंतर टायमर ऑफ केव्हा होईल तर ड्रिंक्स ब्रेकमध्ये होईल. त्यामुळे थोडीशी घाई करणं आपल्याला गरजेचं आहे, ही विनंती आहे. हर्षद भंडारी गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. पॉवर प्लेच्या सेकंड ओव्हरमध्ये हर्षद भंडारी आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. 3 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. एक खेळाडू लॉंग ऑफ रिजनमध्ये लॉंग ऑन, त्यासोबत काऊ फेज तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी जी आहे ती स्टंप लाईनवरती जास्तीत जास्त होताना तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे ना, तुम्हाला स्टंप लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल. हर्षद भंडारी गोलंदाजी ट्रॅकवरती कमालीचा फटका आहे आणि फुल टॉस बॉल होता. फुल टॉस वरती फुल टोल वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमा रेषेपार, चौकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य उत्तमजी जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दादांना विनंती, आपण या मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्ट्राईक एंडवरती साहिल पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिला बॉल फेस करत असताना ते देखील चौकारण आपलं खातं खोलतायत. हर्षद भंडारी गोलंदाजी ट्रॅकवरती बॅटिंगसाठी साहिल पाटील. यावेळेस कमालीचा फटका अलंग दी कार्पेट हा बॉल चाललाय. काऊफेचे क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने मूव्ह होत आहेत, तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16 धावा, 16 विदाउट लॉस. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य श्रीमान उत्तमजी जाधव साहेबांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होते. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे, आपण या मंचावरती या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फुलर लेनचा बॉल होता, यावेळेस मात्र खोदून काढले बॉलला समोर. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. हलकसं फंबल, तिथे थोडंसं चुकीचं टेक्निक पाहायला मिळालं, चुकीचं तंत्र पाहायला मिळालं क्षेत्ररक्षण करताना आणि त्यामुळं मात्र एका धावेचे रूपांतर 2 धावेंमध्ये होताना पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जर गाफील राहिला तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवी होतो आणि तेच पाहायला मिळालं. एका धावेचे रूपांतर अगदी 2 धावेंमध्ये होताना पाहायला मिळालं. 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य, दोनही फलंदाजांनी आपलं खातं जे आहे ते चौकारानं खोललंय. 18 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल साहिल पाटील यांच्यासाठी स्टँड अँड डिलिव्हर. कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, एक्स्ट्रा ऑर्डनरी स्ट्रोक, बॅकफुटला असताना स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. बॉल सीमारेषे पार, चौकार. चौथा चौकार या डावातला आलाय आणि सन्मान्य सुखदेवजी पाटील साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य सुखदेवजी पाटील साहेबांना विनंती आहे, आपण मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. चौथा चौकार आतापर्यंत आलाय. 22 धावा धावफलकावरती आहे. 2 चौकार आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर जोशी यांच्या बॅटमधून आणि 2 चौकार साहिल पाटील यांच्या देखील बॅटमधून आलेत. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली आहे बॅटिंग करणारी टीम अर्थात जुनी डोंबिवली संघाची. पॉवर प्ले मध्ये पॉवर रेटिंग तुम्हाला पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा देखील बॉल जाईल सीमा रेषे पार. फुल टॉस वरती गोलंदाज हर्षद भंडारी यांचा फुल्ली लॉस. आणखी एक चौकार. तर तिसरा चौकार आला या षटकामधला. बॅक टू बॅक दुसरा देखील आलाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅटिंगसाठी साहिल पाटील सज्ज होत आहेत मैदानावरती. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला साहिल पाटील मैदानावरती करतायत. बॉलच्या मेरिटवरती, गुणवत्तेवरती ते क्रिकेट खेळतायत. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. सरळ बॅटने प्रहार केला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक
प्रयत्न जरूर केले, परंतु इथे प्रयत्नांना यश येत नाहीये आणि हा बॉल जाईल सीमारेषे पार. या डावामधला पहिला षटकार आलाय आणि षटक क्रमांक 2चा खेळ पूर्ण झालाय. 32 धावा धावपलकावरती आहेत आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर 32 विथआउट लॉस. चला एकदा मिनिटं किती झालीत पाहूयात. 9 मिनिटांचा अवधी लागलाय पहिल्या 2 षटकांसाठी गोलंदाजी करणारी टीम. चला आपण थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. पहिली 2 षटकं 9 मिनिटांमध्ये पूर्ण झालेली आहेत आणि धावफलकावरती 16च्या धावगतीनं पहिल्या 2 षटकांमध्ये 32 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंचावरती मात्र मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपणा सर्वांना हिंदू नूतन वर्ष आणि 3.5 मुहूर्तापैकी असणारा आजचा मुहूर्त अर्थात गुढीपाडवा, त्या सणाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पहिला सामना मैदानावरती सुरू आहे. एका बाजूने हेदुटणे बी टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये जुनी डोंबिवली, या 2 टीम एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकला हेदुटणे बी संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी निवडलंय आणि जुनी डोंबिवली संघाने देखील पहिल्या 2 षटकांमध्ये धमाकेदार बॅटिंग करत असताना 32 धावा या ठिकाणी बनवलेल्या आपण पाहिल्यात. षटक क्रमांक 3ला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत आहेत. रोहित पाटील कंटिन्यू करतायत फार एंडनं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे आणि मला वाटतं पहिली अवांतर धाव या डावामधली या ठिकाणी जोडली जाते. अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 विदाऊट लॉस. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. दमदार सुरुवात पाहायला मिळाली. जुनी डोंबिवली संघाने मात्र दमदार सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा ज्ञानेश्वर जोशी सज्ज होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागले हवेमध्ये बॉल आणि गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचू शकणार नाहीयेत. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. बॉल खरं तर जज झाला नाही, विकेट किपरला जज झाला नाही. गोलंदाज थोडेसे नाखुश आहेत आणि नाखुश असणं देखील गरजेचं आहे. की विकेट किपर पहिली सिंगल देखील आली आहे, ही देखील माहिती आमच्यापर्यंत येते. चांगली माहिती स्कोररच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येते. इतकं जर तुम्ही काम सोपं केलं तर ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आमचं देखील काम अतिशय सुलभ होतं, सोपं होतं आणि तेच काम मात्र आमचे स्कोरर मित्र करतायत. दीपकजी केने आमच्यासोबत स्कोरिंग करतायत, परंतु अतिशय चांगली माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. लॉंगऑफच्या खेळाडूला थोडासा उशिरानं जज झालेला बॉल आहे, परंतु त्याने झेल टिपलाय. वेल जज कॅच आणि आली पहिली सफलता. फलंदाज बाद होत आहे तिथे. साहिल पाटीलच्या रूपानं पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम जुनी डोंबिवली संघाला. फलंदाज बाद. सन्मान्य श्रीमान सुखदेवजी पाटील साहेब आणि बळीरामजी म्हात्रे साहेब या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालेलं आहे आणि दोन्ही मान्यवर पाहुण्यांना विनंती, आपण या मंचावरती आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली आहे. पहिली अवांतर धाव, पहिली सिंगल देखील आली आहे आणि त्यासोबत पहिली विकेट देखील आली आहे. क्रमांक 3 वरती राज म्हात्रे मैदानावरती दाखल झालेत. इन ॲट नंबर 3 वरती. फुलर लेनचा बॉल. इथे मात्र यू मिस, आय डेफिनेटली हिट. बॅक टू बॅक विकेट. अप्रतिम गोलंदाजीची सुरुवात पाहायला मिळाली. पहिला बॉल जरूर वाईड आलाय, परंतु तदनंतर एक सिंगल आणि त्यानंतर 2 कन्झिक्युटिव्ह विकेट इन अ रो. कौतुक केलं पाहिजे रोहित पाटील यांचं, आपल्या संघाला पुनरागमन करून देत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट. फलंदाज बाद. बॉलर ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाजी या स्पर्धेमध्ये मला वाटतं पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का हे चित्र देखील पाहायचंय. रोहित पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पहिली 50 झाली आहे. 3 बॉल 3 षटकार देखील आलेत. पहिली हॅट्रिक पूर्ण होईल का हे चित्र आता पाहायचंय. दीपकचे केने आमच्या सोबत आहेत आणि अतिशय व्यवस्थित माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचव. ओ सॉफ्ट डिसमिसल, या स्पर्धेमधील पहिले हॅट्रिक पूर्ण केली आहे. वाव क्या बात आहे. रोहित पाटील सिरियल किलिंग, 3 विकेट लगातार मिळवल्यात आणि या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक त्यांच्या नावावरती नोंदवली गेली आहे. हॅट्रिक पूर्ण होती आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य साहिलजी पाटील भोपर या ठिकाणाहून उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दादांना विनंती, आपण या मंचावरती सन्मान्य साहिलजी पाटील भोपरवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दादांना विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. क्रमांक 5 वरती नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत रोहित जोशी आणि 34 धाव्यांवरती एकही विकेट नव्हती हे कळवत आहेत आमचे दीपकजी केने. आणि 34 वरती आता 3 विकेट देखील आहेत ही देखील माहिती आपल्यापर्यंत येते. रोहित पाटील मेन ऑन दी फायर. पुन्हा एकदा हलकीशी अपील तुम्हाला पाहायला मिळते. अगदी थर्डमॅन कॉर्डंट आणि शॉर्ट फायनलिंग कॉर्डंटमधून थोडीशी अपील झाली, परंतु तिथे त्या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. छोटीशी इन्क्वायरी होती पंचांकडे. हा डॉट बॉल आहे, परंतु कमालीचं पुनरागमन रोहित पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 34 धावा धावपलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. धावपलकावरती धावा आहेत 34. पुढचा बॉल रोहित पाटील. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. केवळ 2 धाब्यांचं षटक रोहित पाटील यांनी टाकलेलं आपण पाहिलंय आणि त्या षटकामध्ये 3 विकेट. या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी रोहित पाटील यांनी पूर्ण केली आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 34. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत आणि पहिली 3 षटकं पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी 16 मिनिटं आपल्याला लागलेली आहेत. याची देखील नोंद आपण करून घ्यायची. क्षेत्ररक्षण करणारी टीम पुढचं षटक आपल्याला 4 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे. ज्यावेळेस षटकाला सुरुवात होईल पुन्हा एकदा टायमर सुरू होईल. सध्या मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक आहे आणि जुनी डोंबिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये सामना सुरू आहे. हेदुटणे बी. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावर धावा आहेत 34. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34. लॉस ऑफ द 3 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक. यश काळन गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालं षटक क्रमांक 4 साठी. चला 4 मिनिटांचा अवधी यश. ठीक आहे, वॉर्मअप करणं देखील गरजेचं आहे. यश काळन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 साठी पहिल्या 3 षटकांमध्ये धावपलकावरती धावा आहेत 34. कमालीची गोलंदाजी पाठीमागच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. रोहित पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 10 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये हर्षद भंडारे थोडेसे महागडे राहिले, तब्बल 22 धावा आल्या, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये केवळ 2 धावा रोहित पाटील यांनी खर्च केल्यात.
पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती राहतील. नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडला. 2 धावांचा प्रयत्न आणि इथे मात्र कमालीचा थ्रो पाहायला मिळालाय आणि विकेट किपरचं चांगलं कलेक्शन पाहायला मिळालंय. रनआउट स्वरूपामध्ये तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. ऑनफील्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली आहे. तपासलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. रनआउट स्वरूपामध्ये या ठिकाणी विकेट आलेली आहे. फलंदाज बाद होत आहेत. चला नवीन बॅटर आपण त्वरित मैदानावरती यायचंय. आणखीन एक विकेट आली रनआउट स्वरूपामध्ये. पहिल्या खरं तर 2.1 षटकांमध्ये 34 धावा होत्या. एकही विकेट नव्हती. त्यानंतर लगातार 3 विकेट आल्यात आणि आता मात्र 35 धाव्यांवरती चौथी देखील विकेट येताना पाहायला मिळते. विकेटचा सिलसिला सुरू झाल्यापासून तो देखील थांबायला तयार नाहीये. चला भोपर आणि नागाव दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे विनंती आहे. भोपर आणि नागाव दोन्ही संघांचे संघनायक आपण देखील टॉससाठी उपस्थित राहायचे विनंती आहे. नवीन बॅटर यज्ञेश ठाकूर अगदी मैदानावरती पोहोचतायत. ऑन दी अप पहिला फटका आपण पाहूयात. डीप बॅकवर्ड पॉइंट रिचन मध्ये आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाते. 2 धावांच्या साह्याने धावफलकावरती धावा असतील 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावाने बॅटिंग करणाऱ्या टीमने आपला दबदबा निर्माण केलाय. परंतु आता गोलंदाजी करणारी टीम देखील पुनरागमन करताना पाहायला मिळते. वाईट बॉल इथे येताना पाहायला मिळेल. वाईटच्या माध्यमातून आणखी एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचा दबदबा होता. परंतु आता गोलंदाजी करणारी टीम देखील या सामन्यामध्ये या डावामध्ये पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील प्ले अँड मिस आणखीन एक डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल आणि धावफलकावरती धावा आहेत 38 धावा धावफलकावरती आहेत. यश काळन गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि 3 बॉल अद्याप या षटकामधले शिल्लक आहेत. 38 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पुन्हा एकदा तिथे अतिरिक्त बाउंस तुम्हाला पाहायला मिळाला. चांगला बॉल. चला मंडप डेकोरेटर कोई भी एक होंगे तो यहाँ पर आइए तुरंत. मंडप डेकोरेटर कोई भी 2 यहाँ पर देखिए मंडप डेकोरेशन के कोई भी प्रतिनिधी होंगे तो यहाँ पर आइए तुरंत. चला लवकर जरा 2 मंडप डेकोरेटर कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी लवकरात लवकर स्टेजवरती या. 2 consecutive डॉट डिलिव्हरी जिनेरो. लगातारचे 2 बॉल पुन्हा एकदा डॉट आले आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा यष्टांचा वेध घेणारा हा बॉल होता. आणखीन एक सफलता. यश काळन देखील आणखीन एक विकेट मिळवतात. फलंदाज बाद. सुरुवातीला अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली परंतु त्यानंतर कॉलॅप्स देखील तुम्हाला पाहायला मिळाला. बॅटिंग करणारी टीम जुनी डोंबिवली संघाचा मैदानावरती दाखल झालेत आणि त्यांची देखील शिकार केली पहिल्याच बॉलवरती. यश काळन यांनी LBW लेग बिफोर विकेट इन प्लम आणि आणखीन एक सफलता आली. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 38 धावा धावफलकावरती असतील. 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावफलकावरती आहेत. चला नागाव संघाचे संघ कर्णधार आणि भोपर संघाचे कर्णधार आला असेल तर आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा आणि त्याच वेळेला नवापाडा आणि SP सोनारपाडा हे संघ कर्णधार आले असेल तर त्यांनी देखील रिपोर्टिंग करा. नवापाडा संघ इथे उपस्थित आहेत. SP सोनारपाडा आला असेल तर रिपोर्टिंग करा. अन्यथा नागाव आणि भोपर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचे आहे. नागाव संघ कर्णधार इथे आलेले आहेत. भोपर संघ येस कॅप्टन देखील तिकडे आलेले आहेत. नवीन बॅटर नयन जोशी मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 8 वरती भूषण काळन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सतरंगी हेदुटणे बी आणि त्यांच्या विरोधामध्ये
गिरिजा माता जुनी डोंबिवली हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. 38 धावा धावपलकावरती आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण झालेत. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. हा व्हॉलीबॉल होता, हवेत तर उंच गेलाय आणि हा बॉल दूरवरती देखील जाईल. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल जातोय सीमा रेषेपार. षटकार. दोन धावा घेण्याचा प्रयत्न होता आणि रनआउट स्वरूपामध्ये इथे आणखीन एक सफलता आली. फलंदाज परत. तर या ठिकाणी रिव्ह्यू असणार आहे. फलंदाज धावबाद असणार आहेत. चला आणखी एक विकेट आली धावबाद स्वरूपामध्ये. तर चला अगदी आपण पाहिलं तर कोणी टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासातील पहिली नाईट क्रिकेटची स्पर्धा खरं तर या ऐतिहासिक मैदानावरती आपण पाहत आहोत. हा इतिहास रचला आहे 3 बंधूंनी एकत्रित येत असताना. अगदी आपण पाहत आहोत विजू फुलोरे, अजय फुलोरे आणि अर्जुन फुलोरे. LX11 गावदेवी खोनी आणि ग्रामस्थ खोनीची खंबीर साथ. आणि त्याच अगदी आपण पाहिलं तर स्वप्नातून साकार झालेली क्रिकेटची स्पर्धा म्हणजे महेशभाई पाटील ट्रॉफी 2026. आजचा दुसरा दिवस आणि रात्रपाळीमध्ये सुरू असणारी स्पर्धा. इथून पुढे होणारा सामना भोपर बनाम नागाव आणि तदनंतर SP सोनारपाडा आणि नवापाडा. बॅटच्या एजला बॉल लागलाय. बॉल थर्डमॅन क्षेत्रामध्ये चालला. एका धावेचा प्रयत्न होता. एक धाव अगदी सहज पूर्ण झाली आहे. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नव्हते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम षटकामध्ये देखील षटकारानं सुरुवात झाली होती, परंतु तदनंतर रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आणि पुन्हा एकदा 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलच्या मध्ये पुन्हा एकदा संपर्क होत नाही. आणखीन एका डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. भूषण कारण गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर कट केलाय. अकूट टप्प्याचा बॉल होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि पुन्हा एकदा रनआउट स्वरूपामध्ये इथे आली आहे विकेट. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला जुनी डोंबिवली. रनआउट स्वरूपामध्ये खूप साऱ्या विकेट येताना पाहायला मिळाल्यात. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 10 वरती निलेश गायकर मैदानावरती दाखल होत आहेत. इन ॲट नंबर 10. नवीन बॅट्समन निलेश गायकर आता मैदानावरती दाखल होत आहेत.
ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. डीप मिड विकेट रिजनमध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक येत आहे स्क्वेअर लेगचे. थोडासा फुटबॉल देखील मैदानावरती खेळताय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. थ्रो मला वाटतं चुकीच्या एंडला आला आणि त्यामुळं 3 धावा इथे अंतिम बॉलवरती पूर्ण झालेल्या पाहायला मिळतील. आणि 3 धाब्यांच्या सहाय्याने बॅटिंग करणारी टीम 50 झाली आहे. 51 धावा धावपलकावरती 50 बॅटिंग करणारी टीम नक्कीच होताना पाहायला मिळाली आहे. आणि 51 धावा धावपलकावरती आहेत. 52 धाव्यांचं लक्ष असेल. 52 इज द टार्गेट. 52 धाव्यांचं लक्ष हेदुटणे बी संघासमोर असणारे. टॉससाठी त्वरित या विनंती आहे. बोपर आणि नागाव टीम दोनही संघनायक आपल्याला विनंती आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं तर आहे. चला इथे कुमार आपल्याला जोडले गेलेले आहेत. भोपर संघाचे संघ कर्णधार आणि तदनंतर आपण लगेचच नागाव संघाच्या संघ कर्णधारा देखील इन्व्हाइट करूयात. ओमी चला नागाव संघनायक या आपण त्वरित प्लीज. नवापाडा थोडी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. अभिषेक थोडी माफी मासावी कारण ऍडजस्टमेंट होती थोडी, त्यामुळे तुम्हाला थोडं लवकर बोलवलं त्याबद्दल आमची खरंच तुमची माफी मागतोय आणि धन्यवाद तुम्ही वेळात अगदी उपस्थित राहिला त्याबद्दल. आणि आज कोणालाही ऍडजस्टमेंट नसणार आहे लक्षात ठेवा. दिलेल्या वेळेवरती शेड्यूल हा पूर्ण केला जाईल कारण नवापाडा संघ अगदी दिलेल्या वेळेच्या जवळपास पाऊण तास आधी 1 तास आधी ते उपस्थित राहिलेला आहे आणि त्यांची पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. चला या आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूयात. सुभाषजी ठाकरेंना विनंती करेन की आपण या आपल्या शुभाचे टॉस करतोय. या मायरा आरवी 11 गावदेवी नागाव 12-13 आणि त्यांच्या विरोधात गावदेवी क्रिकेट संघ भोपर मंडळाचे सिद्धांत माळी आणि विनोदजी पाटील कल्याण डोंबिवली समालोचन समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांचा देखील नामोल्लेख करूया आपण. तर या इथे कुमार या. चला टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. चला कुमार कॉल करतायत. हेड्स कॉल अँड हेड्स इट इज. थँक्यू मान्यवरांचा आभार. कुमार या इथे. टॉस जिंकलेला आहे कुमार, भरपूरशा शुभेच्छा. टॉस जिंकला, प्रथमतः निर्णय काय असेल? पेंडिंग असेल. निर्णय पेंडिंग ठेवताय तुम्ही. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? अगदी आपण पाहिलं तर सुंदर आयोजन आहे. पहिल्यांदा खोनी गावात नाईट क्रिकेट ठेवण्याचा इतिहास नोंदवलाय 3 बंधूंनी. काय सांगा स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर चांगलीच आहे, आयोजन पण चांगलेच केले. भरपूर शुभेच्छा. कुमार जास्त बोलत नाही, त्यांची बॅट चांगली बोलते आणि अगदी भोपरकरांना अपेक्षा त्या मॅच मध्ये कुमारकडून भरपूर साऱ्या. कुठेही जाऊ नका मंडळी, तुम्ही ऐकत आहात, पाहत आहात महेशभाई पाटील चषक 2026 हे दमदार पर्व. विजू फुलोरे, अजय फुलोरे आणि आमचे खरं तर अर्जुन फुलोरे यांनी अगदी छोटस विचार मनामध्ये केला की खोनी गावात आजपर्यंत कधी नाईट टुर्नामेंट झाले नाही आणि आपण जर काही नाईट टुर्नामेंट भरवली तर या खोनी गावातील टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा इतिहास आपण आपल्या नावावरती करणार आहोत. आणि हा इतिहास खऱ्या अर्थानं बनवलाय खोनी गावात या फुलोरे बंधूंनी आणि खरंच त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय. पहिल्याच पर्वामध्ये इतकं दर्जेदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहत आहोत. कुठेही जाऊ नका, ओमसाई MTC live.in सोबत जोडले राहा. नाउ ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स, जिथे युवा समालोचक अंतरलीचे. खरं तर याच ग्रुप ग्रामपंचायतीतील असे समालोचक जे नवे उभरते समालोचक आहेत. आणि विजू फुलोरेने आम्हाला कॉल केला होता की आपल्या शेड्यूलमध्ये विशाल पाटील कुठे दिसत नाहीयेत, त्यांना एक दिवस तरी नक्की संधी द्या. आणि आज या स्पर्धेमध्ये विशाल पाटील अंतरलीचे एक युवा उभरते दमदार समालोचक आपल्या जोडले गेलेले आहेत. या ऐकूया त्यांचा बुलंद आवाज खेळाच्या उत्तरार्धामध्ये. इट्स ओव्हर टू विशाल पाटील. थँक्यू. थँक्यू प्रथमेशजी ठाकूर सर. आणि त्याचबरोबरीने आमचे बदलापूरचे अप्रतिम नामांकित समालोचक तुषारजी शिंदे सर. 2 समालोचक या स्पर्धेमध्ये जॉईन झालेत, त्यांचं देखील आपण विशेष सहर्ष स्वागत करूयात. पहिली मॅच एका बाजूला जुनी डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला हेदुटणे बी अशी पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना प्रथमतः जुनी डोंबिवली या टीमने बनवल्यात 51 धावा आणि 52 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. हेदुटणे बी या टीम समोर आघाडीची जोडी टीम हेदुटणे बी या टीमची आपल्याला पाहायला मिळते.
यश काळन आणि धीरज पाटील अशी सलामीवीर जोडी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेटची स्पर्धा कोणी गावात पहिल्यांदा नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3 बंधूंच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला अतिशय सुंदर या ठिकाणी भरवलेली पाहायला मिळते. अजय फुलोरे, विजय फुलोरे आणि अर्जुन फुलोरे या 3 बंधूंच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेटची नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरीने राकेश माळी, भूषण ठोंबरे आणि गौरव ठोंबरे या तिघांची देखील अतिशय मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या दिशेनं. P1चं पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती. हा बॉल या ठिकाणी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅट वेगाने फिरवली होती यश काळनने. तोपर्यंत एक सिंगल एकवटली गेली. सिंगलच्या माध्यमातून अकाउंट ओपन केलं यश काळन. यश काळनचा विचार केला तर एक विस्फोटक फलंदाज आहे एदुटणे बी या टीमचा या वर्षीचा हंगाम बघितला तर अतिशय चांगला खेळ एदुटणे बी या टीमचा राहिला. आमच्या समवेत गुणलेखक आहेत गोळिवलीचे नामांकित गुणलेखक दीपकजी केने अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचं देखील आपण विशेष सहर्ष स्वागत करूयात या स्पर्धेमध्ये. महेश भाईंच्या नावाने ही स्पर्धा, कल्याण डोंबिवलीचे विद्यमान नगरसेवक त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3 बंधूंच्या माध्यमातून स्लोवर पद्धतीचा बॉल गॅप मधून ड्राईव्ह केलाय. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील, मात्र अंतिम मोमेंटला बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. दमदार 4 चौकार येतो. चलिए अगले मुकाबले के दोनों ही टीमें आपको तैयार रहना होगा. अगला मुकाबला देखा जाएगा यहाँ पर भोपर बनाम नागांव के बीच होगा मुकाबला. मजा आएगा दोस्तों. आज कल्याण डोंबिवली की सभी बेहतरीन टीमें खेलती हुई आपको इस मैदान में नजर आएंगी. कई मत जाइए, जुड़े रहिए महेश भाई ट्रॉफी के साथ. धीरज पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. पॉइंट आणि कव्हरच्या गॅप मधून हा फटका आपण बघितला. फुलटॉस बॉल होता या ठिकाणी. फटका योग्य तो संपर्क झाला नाहीये. येतोय हा डॉट बॉल. कमबॅक केलं जातं. धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. लक्ष आहे 52चं. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर सर्कलचं सुरू आहे. ओव्हर द विकेटने स्वीपचा देखणा दर्जेदार रुबाबदार फटका. बॉल जाईल वेगाने सीमारेषा पलीकडे. पॉवर सर्कलचा योग्य तो वापर. येतोय धीरज पाटीलच्या बॅट मधून. 4 चौकार. अप्रतिम चौकार आपल्याला पाहायला मिळाला. स्वीपचा देखणा फटका, क्लासिकल हा फटका आपण बघितला धीरज पाटीलच्या बॅट मधून. धावसंख्या पुढे सरकली आहे. 4च्या बरोबरीने 9 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात एदुटणे बी या टीमची आपण पाहतोय. यावर्षी दमदार खेळ राहिलाय. मोठमोठ्या संघांना पराभूत केलं एदुटणे बी या टीमने. लोबो फुलटॉस बॉल होता. गॅप मधून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या आउटफील्ड थोडीशी स्लो संत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबरीने धावा पूर्ण केल्या या बॉलवरती 2 आणि 2च्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुढचा सामना असेल नागाव विरुद्ध भोपर या 2 टीम मध्ये. मुख्य व्यासपीठावरती टॉस कंप्लीट केला. गॅप मधून बॉल जातोय. या षटकामधील येतोय 3रा चौकार. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती एदुटणे बी या टीमची 15 धावा. अप्रतिम सुरुवात केली आहे. 15 धावा धावफलकावरती. बघा एदुटणे बी या टीमला विनंती असेल, पहिली वॉर्निंग असेल, मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर आयोजकांशी परमिशन घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडवरती जायचं आहे अशी आयोजकांची सूचना आली आहे. आमचा कोणताही हस्तक्षेप नाही आहे. पंचांना विचारून गेले तरी काही हरकत नाहीये.
आपण खूप मोठी स्पर्धा खेळतोय. डोंबिवली बेल्टमधील नामांकित क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी अजून एक सूचना येते, बॅट चेंज चा तुम्हाला नियम, आतमध्ये कोणी बॅट घेऊन गेले आणि जर बॅट चेंज केली नाही तर पंचांना ती कृती आढळल्यास 3 धावांची पॅनल्टी तुमच्या टीमवरती लागू शकते, याची देखील नोंद घ्या. आणि चेसिंग कंपल्सरी असेल. या स्पर्धेचे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि स्टॉप वॉच देखील सुरू आहे. वेळेचं बंधन सर्व टीम्स लक्षात असू द्या. सर्वांसाठी हे नियम असतील. ऑलिम्पिक कार्पेट लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल पूर्ण केली आहे. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली आहे. 16 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार केली आहे हेदुटणे बी या टीमने. जुनी डोंबिवली या टीमचा विचार केला तर कमबॅक करावा लागेल. या टीमची गोलंदाजी देखील त्यांची ताकद आहे. बॅटिंग पाहिजे तशी झाली नाही, मात्र आता गोलंदाजीमध्ये आपला कस प्रणाला लावायला लागेल. धीरज पाटील स्ट्रायकिंगवरती. ब्लॉक हॉलमध्ये सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलंय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या ग्राउंडचा विचार केला तर अतिशय मोठं क्रीडांगण आहे. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. बॉलिंग मार्क वरती रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढायचं होतं. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद. हिट विकेट आहेत. यस, पहिला धक्का लागत असताना टीम हेदुटणे बी या टीमला धीरज पाटीलचा खेळ समाप्त झालाय. धक्का क्रमांक 1 हेदुटणे बी. गरज होती जुनी डोंबिवली या टीमला, कारण की धीरज पाटील म्हटला तर या वर्षीच्या हंगामामध्ये एक बाईक त्याला मिळाली आणि प्रदीप काळन याला देखील बाईक या वर्षीच्या हंगामामध्ये मिळाली. चांगला खेळ हेदुटणे बी या टीमचा आपण सातत्याने पाहत असतो. जुनी डोंबिवली टीमला इथून मात्र चांगली बॉलिंग करावी लागेल. अजून इथून मात्र सामना सोडला नाहीये जुनी डोंबिवली टीमने. प्रयत्न करतायत आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. शेवटच्या बॉलपर्यंत अंदाज वर्तवणं चुकीचं ठरू शकतं क्रिकेटमध्ये. स्ट्रायकिंगवरती नवीन आलेले फलंदाज आपण पाहतोय. उजव्या हाताचे प्रदीप काळन. मोठे षटकार मारण्यासाठी या फलंदाजाला ओळखलं जातं. धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. आमचे सिद्धांत माळे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, समालोचक भोपरचे. त्यांना देखील विनंती असेल या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल आणि त्यांचा आवाज देखील आम्ही ऐकणार आहोत या स्पर्धेमध्ये. चौकार आला. फलंदाज आपण पाहतोय प्रदीप काळेंच्या बॅटमधून. अकाउंट ओपन केलं प्रदीप काळेंने. मी म्हटलं होतं मोठमोठे फटके मारण्यासाठी या फलंदाजाची ओळख आहे आणि त्याची इथून मात्र ताकद पणाला लावत असताना चौकारा आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली आहे. 22 ऑन अ बोर्ड इन स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती. धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल आप ट्रॅकर बॉल होता. बॅटची टो एंड वरती हा बॉल लागला होता. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय प्रदीप काळेंच्या बॅटमधून अजून एक दमदार 4. चौकार. त्याचबरोबर कोणी गावातील कोणी वरिष्ठ ज्येष्ठ व्यक्तिमत्व इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं महेशबाई चषकामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल. आपल्या गावातील क्रिकेटची स्पर्धा आहे, त्यामुळे सर्वांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. आदरणीय रामदासजी माळी, आदरणीय दशरथजी म्हात्रे
त्याचबरोबरीने सुखदेवजी पाटील, त्याचबरोबरीने बलिरामजी म्हात्रे यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आदरणीय गजेंद्र ठोंबरे साहेबांना देखील विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. महेशबाई चषक या स्पर्धेमध्ये कोणी गावातील नामांकित क्रिकेटची स्पर्धा, इतिहास रचलाय 3 भावंडांनी. अजय फुलोरे, विजय फुलोरे आणि अर्जुन फुलोरे यांच्या स्वप्नातून साकार झालेली कोणी गावात पहिल्यांदाच क्रिकेट नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती 27-27. 3 षटकांमध्ये अजून इथून मात्र गरज आहे 25 धावसंख्येची. 18 बॉल आणि 25 ची गरज. फुलटॉस बॉल लॉफ्ट केलाय प्रदीप काळेंच्या बॅट मधून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांबच लांब पल्ल्याचा षटकार. नयन जोशीचं स्वागत केलंय षटकाराने प्रदीप काळेंनी. मी म्हटलं होतं मोठमोठे षटकार मारण्यासाठी या फलंदाजाची ओळख आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू एदुटणे बी या टीमचा प्रदीप काळेन. बघा बॉल गेला, नवीन बॉल या ठिकाणी द्यायचा. यस, येतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 6च्या बरोबरीने पुढे सरकले. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फटकेबाजी करत असताना एदुटणे बी. बॉलिंग मार्क वरती नयन जोशी पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओव्हर द विकेटने स्लोवर पद्धतीचा बॉल. बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क होऊ शकला नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल पूर्ण केली आहे. सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा आपल्याला पाहायला मिळते. MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जोडले गेलेत घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात महेशबाई चषक या स्पर्धेमध्ये. हा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव या ठिकाणी धावफलकावरती ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 35 या आकड्यावरती. हा बॉल या ठिकाणी बॅट हातातून सुटली आणि इथून मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये बॅट तुटली गेली. यश काळेंची आय थिंक ती बॅट फटका खेळत असताना या ठिकाणी बॅट तुटली आहे. ॲक्शन रिप्लायमध्ये आपल्याला पाहायला मिळते कशा पद्धतीने हे बॅट हातातून निसटले आणि बॅट इथून मात्र तुटली गेली यश काळेंची. थोडेसे नाराज असतील कारण की आपण पाहतोय बॅट तुटली म्हणजेच क्रिकेटमध्ये फलंदाजांना या ठिकाणी नाराज होणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आणि प्रहार पाहायला मिळतोय. प्रदीप काळेंच्या बॅटमधून येतोय दुसरा बिग हिट षटकार. अशा पद्धतीने जर बॉल रिलीज केले फुलटॉस पद्धतीचे तर प्रदीप काळन या बॉल वरती तुटून पडेल आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 42 या आकड्यावरती. अजूनही इथून मात्र 10 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 14 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. एक हाती हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा, 1 विकेट आली आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत इथून मात्र अजून एक दमदार फ्लॅटेड स्ट्रोक प्रदीप काळेंच्या बॅटमधून येतोय. तिसरा विकेट, दमदार हिट षटकार. खूप सुंदर पद्धतीने फलंदाजी, प्रेक्षकांना मनमुग्ध करणारी फलंदाजी प्रदीप काळेंच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती षटकाराने पुढे सरकले 48 या आकड्यावरती.
फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची गरज विजयाच्या उंबरट्यावर आपल्याला पाहायला मिळतो. एदुटणे बी हा संघ बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत प्रदीप काळनने. वोपर टीम आपला डिसिजन काय आहे? बॅटिंग करणार आहेत. इथून मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॅट वेगाने फिरवली होती. बॅट आणि बॉलचा या ठिकाणी संपर्क होऊ शकला नाही. येतो आहे बऱ्याच अवधीनंतर हा डॉट बॉल आणि अशा पद्धतीने धावसंख्या धावफलकावरती 48. आदरणीय पिवनजी फुलरे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावरती. स्पर्धेचे मुख्य आयोजक पिवनदादा फुलोरे त्यांचे या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये महेशबाई चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 48 वरती 1. एदुटणे बी 12 बॉल आणि 4 ची गरज. स्ट्राईक वरती यश काळन. साहिल पाटील सज्ज होतो उर्ध विकेटने. फुल टॉस या ठिकाणी सॉफ्ट याने ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत एका टप्प्यावरती बॉलला फील्ड करतील आणि त्यानंतर उचलून फेकी करतील. तोपर्यंत सिंगल धाव या ठिकाणी एकवटली गेली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 49. आदरणीय कोणेगावचे समाजसेवक सकारामजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. दादांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. व्हाईट बॉल 50 धावा या ठिकाणी पूर्ण झालेत. एदुटणे बी या टीमच्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की 50 धावा या ठिकाणी आपण पाहतो पूर्ण झालेत. ड्राईव्ह केला कव्हर क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 51. 51 अजूनही इथून मात्र फक्त आणि फक्त सिंगल एक धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. फुल टॉस बॉल आणि अशा पद्धतीने इथून मात्र मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे. दुसऱ्या दिवसामधील पहिली मॅच जिंकली टीम एदुटणे बी या टीमने. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सकारामजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कोणेगावचे समाजसेवक आहेत या आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत.